आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधले कांद्याचे लिलाव सध्या बंद आहेत। वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरती परिणाम दिसतात। शेतकऱ्यांनी आणलेला कांदा बाजारात नेण्यासाठी बाजारामधून नेण्यासाठी वाहन चालक तयार नाहीयेत, त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। आज बाजार समितीमध्ये व्यापारी आणि वाहन चालक संघटनांची एक बैठक होते आणि पुढची दिशा या बैठकीनंतर निश्चित होईल। मात्र कांद्याच्या ऐन हंगामात बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसतोय। नव्या वाहतूक कायद्याच्या विरोधात ट्रान्सपोर्ट महासंघाने पुकारलेला संप मागे घेण्याची घोषणा जरी काल केलेली असली तरी सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील आजचे लिलाव हे बंदच राहणार आहेत। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी सध्या आहे आणि अगदी पहाटेपासून जिथं बाजार पूर्णपणे भरलेला असतो तिथं आज कांदा बाजारात आलेला नाही असे चित्र सध्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सकाळी 10 ते 10:30 वाजता सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव हे पार पडत असतात। मात्र काल जी व्यापाऱ्यांनी बैठक घेतली, सोबत व्यापारी, शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट संघटनेचे जे पदाधिकारी होते त्यांची बैठक जी आहे ती पार पडलेली होती आणि त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आलेला होता की व्यापारी, ट्रान्सपोर्ट चालक जे आहेत, ट्रक ड्रायव्हर जे आहेत त्यांनी संप पुकारलेला आहे। त्यामुळे आजचे जे लिलाव आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय खरं तर कालच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी घेतलेला होता आणि त्यानुसार शेतकऱ्यांना त्या संदर्भात माहिती देण्यात आली। ती बाजारात कोणीही आपला कांदा आणू नये अशी माहिती जी आहे ती आडत्यांनी शेतकऱ्यांना दिली होती आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी जे ते कांदा बाजारात आणलेला नाही आहे। निर्यात बंदीमुळे एकीकडे फटका बसत असताना दुसरीकडे वाहतूकदारांच्या संपाचा देखील फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बाजार बंद राहिल्या कारणाने आणखी एकदा फटका जो आपल्याला बसताना पाहायला मिळतोय। सुदैवानं संप जे आहे ते मागे घेतला गेलाय, त्यामुळे उद्याची जी पुन्हा बाजार बंद ठेवावा लागेल का असा प्रश्न, अशी टांगती तलवार जी ती शेतकऱ्यांवरती होती ती परिस्थिती जी आता येणार नाही। संप मागे घेतल्या कारणाने उद्या पुन्हा एकदा बाजार सुरू होतील। मात्र तुर्तास ट्रक चालकांनी आपला संप जरी मागे घेतलेला असला तरी आजचे लिलाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतले हे बंदच राहणार आहेत। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।